नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आम्ही गावी चाललोय. माझ्या आजोळी माझ्या चुलत भावाचं लग्न आहे. तर त्यासाठीच आम्ही सगळे चाललेलो. पहिल्यांदाच मला गावचं लग्न भेटलं. कारण दरवेळी जेव्हा येतो सुट्टीला तेव्हा एकदा सुट्टी संपते किंवा काहीतरी होतं. त्यामुळे लग्नाला कुणाच्या जाता येत नाही. तर यावेळी जवळचंच लग्न होतं. मग 2-3 दिवस गावी राहायचा पण प्लॅन केला आणि आता आज आम्ही लग्नाला चाललो. जसं की तुम्हाला म्हणजे माहीत असेल माझं गाव, माझं आजोळ गारगोटी साईडला मोरजकरवाडी येतं. तर आम्ही पोहोचलो आणि आमची तयारी चालू झाली. तर ही माझी सख्खी चुलत बहीण आहे. आम्ही दोघीच आहे आणि आम्हाला 4 भाऊ आहेत. आणि मम्मी तिला बांगड्या सेट करून देत होती. तिला कोणत्या बांगड्या घालायच्या समजत नव्हतं आणि म्हणजे ज्वेलरी वगैरे. तर त्याचीच आमची तयारी चालू होती. तर माझे हे चुलते आहे. सगळ्यांचं तयार झालं. आमची तयारी होत नव्हती त्यामुळे ही माझे भाऊ सगळे आणि हे माझे मिस्टर सगळे असेच बसलेले. कारण त्यांचं काय मत होतं, की तुमचं पटकन आवरत नाही. पहिला तुम्ही आवरा, त्यानंतर मग आम्ही आवरतो. आमचं काय लगेच आवरून होतं. मग इकडे माझी माई आणि मम्मी त्या दोघी आवरत होत्या. मग फायनली आमचं आवरलं आणि सगळे गेले होते लग्नाला आणि आम्ही अजून मी, सायली, माझी बहीण आणि एक चुलती आम्ही चौघी घरातच राहिलेलो. आवरलंच नव्हतं आमचं आज म्हणजे तिकडे मुहूर्त अक्षता पडल्या तरी आमचं अजून आवरावरीत चाललेलं. आम्ही चौघी आवरून बाहेर आलो, तेव्हा तिकडे फटाके वाजले. म्हणजे अक्षता वगैरे पडल्या. आम्हाला अक्षता भेटल्याच नाहीत. माझं असंच होतं नेहमी कोणत्याच लग्नाच्या मला प्रॉपर अक्षता भेटतच नाहीत. लेट होतंच. आणि आम्ही म्हणजे जस्ट बाहेर आलो, तेव्हा सोनीचं नथ अडकली. त्यामुळे तिथे लेट थोडासा झाला. आणि आम्ही चाललो, तर झालं इथं बघू शकता. पळत चाललो आम्ही, तरी पण फटाके चालू झाले, त्यामुळे अक्षता काही भेटल्याच नाही. इथंच जस्ट वरती लग्न होतं आणि मग आम्ही आलो लग्नात. आमचं घर खालच्या भागाला आहे आणि इथे वरती लग्न होतं. तर हे गावचं लग्न खूप भारी वाटलं आम्हाला. कारण गावाच्या लग्नात मज्जाच वेगळी असते. तर हे माझे दोघे चुलत भाऊच आहेत. हा माझा सख्खा भाऊ, सख्खा चुलत आणि हा चुलत चुलत. तर हे दोघे जेवण वाढत होते. मग त्यांचा पण एक व्हिडिओ करून घेतला मी. आणि आता आम्ही जेवणाच्या लाईनसाठी आलो. तर असं म्हणजे इतकी गर्दी होती, की पुढं माणसं जेवायला थांबलेले आणि आम्ही खुर्चीसाठी त्यांच्या मागे उभे राहिलेलो. खूप गर्दी होती गावाकडे. गावाकडचं लग्न, ते जेवण एकदम भारी असतं. खूप भारी वाटलं. तर फायनली आम्हाला जागा मिळाली. खूप वेळ आम्हाला थांबावं लागलं. तर हे जेवण होतं गावाकडचं भात, पुरी आणि भाजी. तर याला पण मस्त वाटत होतं कारण गावाकडचं लग्न असं भेटत नाही सहसा. मग आम्ही जेवून खाऊन मग नवरा नवरीला भेटायला आलो.
गरमी खूप होती, मग मस्तपैकी पेप्सी पिली आम्ही. हा पण माझा चुलत भाऊच आहे, म्हणजे चुलत भावकी आमची. तर यांचं दोघांचं शूट चाललेलं, मग मी त्यांचा छोटासा व्हिडिओ करून घेतला. त्यांचा पण आताच म्हणजे 1 वर्ष झालं लग्न झालं. गावाकडे आलं ना सगळ्यांच्या घरी मग बोलवतातच सगळे. मग इथे आम्ही एका चुलत्याच्या घरी गेलेलो. तिथून मग आता आम्ही आमच्या घरी चाललोय. रान वगैरे लय भारी वाटत होतं मला गावाकडे. आता आम्ही आमच्या घरी आलो. हे आमचं घर आहे आणि हे परडा आहे आमचं. तर इथे ना गोठा बांधायचं काम चालू आहे. त्यामुळे हे सगळं रेती म्हणजे वाळू, खडी वगैरे दिसायला लागलं तुम्हाला. तर हे परडा आहे. तर हे सगळं आमचं कुटुंब म्हणजे आम्ही हळवणकर सगळे. तर इथे आमचं चाललेलं की फोटोज वगैरे काढायचे. दरवेळी काय होतं की सगळे एकत्र जमतं पण एखादं कोणतरी राहतं. इथून मागं काय व्हायचं, मी नसायचो. यावेळी अक्षय नव्हता. त्यामुळे एखादं कोणतरी मिसिंग असतंच. मग तरी पण म्हटलं आपण फोटो वगैरे काढू म्हणजे थोड्याच आठवणी एकसाथ राहतील. मग त्याचीच आमची तयारी चाललेली. पण मॅनेजच होत नव्हतं. कोण कुठे उभं राहायचं, कोण कुठे उभं राहायचं. ह्यातच आमचा 1 तास गेला आणि कसा तरी आमचा एक व्हिडिओ झाला होता. तुम्हाला एंडमध्ये मी दाखवते व्हिडिओ. तर हे म्हणजे माझे पप्पा आहेत ते मोठे आहेत. हे मधले चुलते आणि त्यानंतर लहान चुलते. मला 2 चुलते आहेत आणि या 2 चुलते मधले चुलते आहेत ते गावीच असतात आणि हे आहेत ते कोल्हापूरमध्ये असतो आम्ही. मधल्या चुलत्यांना 1 मुलगा मुलगी आणि जे लहान आहेत त्यांना 2 मुले आहेत. तर असे आम्ही 6 भावंड. माझे आजी आजोबा मी जेव्हा प्रेग्नेंट होतो त्यावेळेला आजी वारली होती आणि 1 वर्षाने माझे आजोबा एक्सपायर झाले. त्यामुळे आता ते नाही आहेत, आम्ही इतकेच आहोत सगळे. तर हे माझे दोघे चुलत भाऊ आहेत. तर मी माझ्या म्हणजे ह्या सगळ्यांना रील कशी मॅनेज करायची हे सांगत होतो. तर ही आमची पूर्ण फॅमिली आहे. हा फायनली एक व्हिडिओ झाला खूप प्रयत्नानंतर. तर हे होते आमचे काही फोटोज जे आम्ही काढले. खूप भारी वाटले. तर
गावाकडे लग्नाला गेलो त्यानिमित्ताने काही आठवणी बनल्या. तर हा असा काहीसा होता हा आमचा दिवस. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ही माझी 3 चुलते आणि ही आमच्या चुलत्या मम्मी वगैरे. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे.